तुमच्या आईची तब्येत खूपच बिघडली आहे आणि त्या कधीही हे जग सोडून जाऊ शकतात, असा फोन वृद्धाश्रमातून सावित्रीबाई यांचा मुलगा यांना केला। मात्र त्या मुलाने जे उत्तर दिलं ते ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। त्या मुलाने असं उत्तर दिलं की माझा आणि तिचा काहीही संबंध नाही, तुम्ही काय करायचं ते बघून घ्या। यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा त्या माऊलीने आपल्या प्राणांचं त्याग केलं। परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ती माऊली एकच विचारत होती की माझी मुले आली का, माझी मुले आली का, परंतु कोणीही त्या माऊलीला भेटायला आलं नाही। या घटनेनंतर त्यांची सख्खी मुलं नाही परंतु त्या वृद्धाश्रमातले जे कर्मचारी होते ते सर्वजण धाय मोकळून रडत होते। त्यांना ती अवस्था बघवतही नव्हती। सावित्रीबाई यांना 2 मुलं होती, एक रमेश आणि दुसरा सुरेश। दोघांना खूप काबड कष्ट करून त्यांनी आपलं वाढवलं होतं आणि शिक्षण दिलं होतं। परंतु सुना आल्यानंतर सुनांना त्या म्हातारीचा त्रास होऊ लागला आणि मुलांचाही नाईलाज झाला आणि या मुलांनी त्यांना या वृद्धाश्रमात भरती केलं। मात्र काही पैसे ते दर महिन्याला या वृद्धाश्रमात पाठवत होते, परंतु सावित्रीबाई या म्हणत होत्या की मला तुमचे पैसे नको, तर मला तुम्ही हवा आहेत। परंतु त्यांची मुलं काही ऐकेनात आणि सुनाही ऐकेनात। शेवटी त्या म्हातारीने मुलं करत प्राण सोडून दिला। ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे मित्रांनो। हे अशी घटना कोणासोबतही घडता कामा नये। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आजूबाजूला देखील अशी मुलं आहेत का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा।